हे बघा आता तुम्ही ऐकलं ते शर्मूचं म्हणणं असं आहे की गाडीतील लोक म्हणली रोहित पवाराला कॉल करा, रोहित दादाला. पवार मी म्हणतोय ते दादा म्हणतात, पोरं त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळं ते त्यांना दादा म्हणतात. तर रोहित पवारांना फोन करा आणि 15 मिनिटानंतर एका मोबाईलवरून कॉल आला आणि त्यामध्ये शर्मूचं असं म्हणणं आहे की मला माफी मागायला सांगितली आणि मी माफी मागितली नाही तर तुला मस्ती आहे, याला संपून टाका. अशा पद्धतीचं प्रकरण हे सगळ्या या गोष्टीमध्ये घडलंय असं त्याचं म्हणणं आहे. तर नक्की पोलिसांनी या गोष्टीमध्ये सिरियसपणे विचार करावा. जर कोणाचा कॉल आलाय, कोण व्हिडिओ कॉलवरती बोललं, हे लोकांच्या समोर येऊ द्या ना. आणि बाहेरची मुलं पुण्याचे कशी काय लोक येत आहेत? हा जो सुरवसे आहे तो काय पुण्यापर्यंत एवढा काय त्याचा संपर्क असेल मला असं वाटत नाही. तो तर इथला सोलापूर मधला मुलगा आहे आणि त्याला तुम्ही कशाला पुढे करताय? त्याला तुम्ही बळीचा बकरा कशासाठी बनवताय? तुम्ही जी सगळी मुलं पाठवलेली आहेत, गाडी कुठून आली, कशी आली आणि इथून कर्नाटक मध्ये घेऊन जाण्याचा प्लॅन काय? जिथं ती मुलं 3 गाडीतून उतरली आणि रेल्वे पुण्याला गेली, तिथून पुढं 4 तास लागणार आहे असं बोलत होते. ज्या स्पॉटला शर्मूला घेऊन जायचं आणि त्याची हत्या करायची तो स्पॉट तिथून 4 तास पुढे आहे. हे कुणी ठरवलं? स्पॉट निश्चित कुणी केला? हे सगळं प्रकरण बाहेर येण्याची आवश्यकता आहे आणि मला विश्वास आहे की पोलीस नक्की हे प्रकरण बाहेर काढतात. व्हिडिओ कॉल करण्यामागचा उद्देश नेमका काय होता? आता ते तपासायला पाहिजे ना. मी तर पोलीस नाही, तपासायला पाहिजे ना हे सगळं कशासाठी केलं. व्हिडिओ कॉल करण्याचा आता हे सगळे जे प्रकरण सुरू आहेत, व्हिडिओ कॉल करून हत्या करणं, रेकॉर्ड करून हत्या करणं, मला तर आता समजलं की त्याची हत्या जी करायची रेकॉर्ड करून करायची होती आणि अमानुष कृत्य, माणुसकीला न शोभणारं कृत्य करून करायची होती अशी माहिती मला काही लोकांच्याकडून मिळते. अधिकृतपणे पोलीस यावरती बोलू शकतील, परंतु जे मी लोकांच्याकडून ऐकलं ते अत्यंत भयानक आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं कृत्य करायचं असं त्यांचं नियोजन होतं आणि मग हे नियोजन काय असं जाता जाता गाडीत ठरलेलं नसतंय. त्यांच्या बरोबर जे साहित्य होतं, त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीनं साडी घेऊन गेले होते म्हणे, त्यांच्याकडे फटाकड्या होत्या, आणखी काय काय साहित्य होतं, पोलीस त्याबद्दल सविस्तरपणे बोलतील. हे प्रीप्लॅन असल्याशिवाय अत्यंत थंड डोक्याला केलेला हा कट आहे आणि हा कट या पोरांनी केलाय असं मला अजिबात वाटत नाही. जी पाठीमागं लोक आहेत त्यांना सगळ्यांना पुढं आणलं पाहिजे.